माझ्या वडिलांच्या निधनानंतर शिलाने घरी भाजी विकायला सुरुवात केली आणि ती एका ग्राहकाला 5,000ची भाजी देत असे। सकाळी सकाळी लोकांची खूप गर्दी होत असे। माझी आई बंद खोलीत एका वेळी फक्त एकाच ग्राहकाला भाजी देत असे आणि 1 तास खोली बंद असायची। एके दिवशी मी या खोलीत लपले आणि मग माझ्या पायाखालची जमीनच निघाली, कारण ग्राहक माझ्या आईच्या भाजीसोबत माझा आनंद नव्हता, पण माझी सर्वात मोठी शत्रू माझी आई होती, जिने मला या समाजासमोर आणले। म्हणूनच तिच्या मनाला फुंकर घालण्याचं कामही मी केलं आणि तिच्या आई वडिलांच्या इज्जतीसाठी मुलीला तिच्या इच्छा आणि प्रेमाचा गळा घोटून घ्यायचा ठाऊक आहे। मी एक मध्य अवस्थेत माझ्या प्रियकराच्या कुशीत डोलत घरी पोचले। माझी आई मला दारात दिसली आणि तिला टेन्शनमध्ये पाहून मला खूप आनंद झाला। आता माझी आई त्याला घरी येण्यापासून रोखू शकत नव्हती, त्यामुळे त्याला आत येण्यासाठी जागा देण्यात आली। तो मला माझ्या खोलीत सोडून निघून गेला। वेदना काय असते आणि त्याला काय म्हणतात हे मी नव्याने शिकले। मी त्यावेळी या तरुणासोबत क्लबमधून पहिल्यांदाच परत आले, तेव्हा मी एकदम गडबडीच्या मूडमध्ये होते। तो एक महान वडिलांचा मुलगा होता। तो माझ्याशी फोनवर बोलायचा। एकदा तो म्हणाला, आज मी तुझ्याशी बोलू शकत नाही, मी क्लबमध्ये जात आहे। मी म्हणाले, मला पण घेऊन जा। तर तो हसायला लागला। मला म्हणाला की सलवार सूट घातलेल्या मुली तिथे येत नाहीत, कारण आतापर्यंत मी त्याच्यासोबत सलवार सूटमध्ये यायचे। तो म्हणाला, ही चांगली गोष्ट आहे, या बहाण्याने भेटेल। मी रात्री 12 वाजता तयार झाले आणि डोकावून बाहेर पडले, कारण मला माझ्या आईचा छळ करायचा होता। ज्या यातना मी सहन करत होती, वरून सोबत गाडीत बसताना मला भीती वाटत होती। तो सतत माझ्या चेहऱ्याकडे बघत होता। आतापर्यंत मी माझ्या साध्या सलवार सूटमध्ये होते, पण त्यावेळी मी हलका फॅन्सी फ्रॉक घातला होता आणि रात्रीचे 12 वाजले होते आणि मी त्याच्याबरोबर क्लबमध्ये होते। त्याच्या डोळ्यांची उत्सुकता माझा चेहरा तापवत होती। तो मला म्हणाला की तू खूप सुंदर आहेस, तू सौंदर्याचा उत्कृष्ट नमुना आहेस। मी खिडकीतून बाहेर पाहत होते। मग मला वाटले की कदाचित मी काहीतरी चुकीचे करत आहे, परंतु मी क्लबमध्ये पोचले तेव्हा खूप आवाज आला होता। मला इथून परत जायचे होते, पण वरुणने माझा हात धरला आणि मला डान्स फ्लोअरवर नेले। त्याने एका मुलाकडे इशारा करून 2 ग्लास उचलले। त्याने माझ्याकडे बोट दाखवले आणि म्हणाला, ते पी आणि तू सर्व दुःख विसरशील। मी या ग्लासकडे पाहिले आणि माझे कटू जीवन आठवले। मग मी डोळे मिटून तो ग्लास एका घोटात प्यायले। जिला खरंच भान नव्हतं, मी त्यावेळी एका क्लबमध्ये होते, पण माझ्या मनाचा पडदाआड काही महिन्यापूर्वीचा कडू आठवणी होत्या, ज्या माझ्या डोळ्यासमोर येत होत्या। आज माझी आई भाजी विकून बाहेर पडली। तिच्या हातात अनेक हजारांच्या नोटा होत्या। लोक भाजी घ्यायला आले होते। शेजारच्या अनेक लोकांची भाजीची दुकाने उघडली होती आणि त्यांचे भाव आईच्या भाजीपेक्षा कमी होते, पण आईच्या खोलीत नेहमी गर्दी दिसत होती। महागाईच्या काळात लोक आईकडून भाजी घेऊन निघून जात। आई एकाच ग्राहकाला खोलीत बोलवायची, मग तो भाजी घेऊन एका तासाने बाहेर जायचा। एका वेळी एकच तरुण खोलीत जाऊन भाजी खरेदी करू शकेल म्हणून ती दुकान चालवायची। माझी आई अशी भाजी घ्यायला 1 तास घेत असे। दरवाजा बंद करूनही मला ते समजले नाही की प्रत्येक तरुण माझ्या आईला 5,000 भाजीचे का द्यायचा, पण त्यांच्या हातात भाजीपाला फारच कमी होता। 500 रुपयांच्या किमतीची ही भाजी नव्हती। त्यानंतर पुन्हा 500 किंवा हजारांच्या नोटा होत्या। माझी आई अशी कोणती जादू करते असा प्रश्न मला पडायचा। आमच्या घराबाहेर तरुण मुलांचा एक गट असायचा। ते तासनतास माझ्या आईची वाट पाहत बसायचे, पण इतर कुठूनही भाजी विकत घेत नसत। ही प्रक्रिया माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर सुरू झाली। आमच्या परिसरात भाज्या आणि फळांची दुकाने होती। आईने स्वतःचे दागिने विकून भाजी मंडळीतून स्वस्तात भाजी आणायला सुरुवात केली आणि या खोलीचा एक दरवाजा आतून उघडायचा आणि दुसरा दरवाजा बाहेरून उघडायचा आणि कुलूप लावून ग्राहक बाहेरच्या दारातून आत जायचे आणि भाजी खरेदी करायला सुरुवात करायची, कारण माझ्या आईने बाहेर बोर्ड लावला होता, आमच्या इकडे भाज्या मिळतात। आईने येथे भाजीपाला विकायला सुरुवात केली। आमच्या शेजारी काही दुकाने उघडली होती, त्यात अनेक भाज्याही होत्या, पण सगळे लोक तरुण मुलं आईकडे येऊ लागली, त्यामुळे लगेचच भाजी घेण्यासाठी ग्राहक आईकडे यायला लागले। पण काही काळाने ती अनेकांना भाजीपाला द्यायची। माझ्या आईचे रूपही खूप बदलले होते।
आता ती साधेपणाने राहायची नाही, तर मेकअप करायची. तिचा लूक पूर्णपणे बदलले होते. जणू काही ती भाजी विक्रेता नसून अजून काही आहे. मी आता कॉलेजला यायला लागले. मी जेव्हाही कॉलेजमधून परत यायचे तेव्हा पहिल्यांदा खिडकीतून बघायचे की आई काय करते. कधी कधी ती खिडकी बंद असायची, पण कधी कधी ती उघडी असायची. मी खिडकीतून पाहिलं की आई हसताना आणि एक देखण्या मुलाशी बोलताना दिसली. त्या मुलाच्या हातात काही भाजीपाला होता. भाजी पकडलेल्या मुलाने खिशातून 500च्या नोटा काढल्या आणि 5,000 रक्कम आईला दिली आणि हसत निघून गेला. मला शर्मेने खाली पाहण्यास भाग पाडले. ते म्हणजे मी खिडकीतून पाहिले तर तो तरुण त्याच्या शर्टाचे वरचे बटन बंद करत होता. मग तो खोलीतून निघून गेला आणि दुसरा तरुण खोलीत शिरला. पण तो खूप चप्पळ आणि हुशार होता. प्रथम तो सावध नजरेने संपूर्ण खोलीत स्कॅन करत होता, जणू त्याला कोणीतरी खिडकीतून पाहत आहे याची भीती वाटत होती. आणि आईच्या धैर्याने माझे हृदय थांबले. माझ्या आईने मला सक्त मनाई केली होती की मी कधीही तिच्या खोलीत जाण्याचा प्रयत्न करू नये. या तरुणाच्या धाडसाचे मला आश्चर्य वाटले की त्याने खिडकीत आतून बंद केली. तो ग्राहक कमी आणि घराचा मालक जास्त वाटत होता. तो तरुण खोलीत अगदी आरामात शिरला. खोली बंद करून संपूर्ण खोलीची तपासणी करू लागला. मग मला पाहताच त्याने पुढे जाऊन खिडकी बंद केली. बरं, तो माझ्या आईकडे भाजी घ्यायला आला होता की आणखी काही, हे मला काही कळतच नव्हते. मी इतके घाबरले होते की खिडकीच्या पलीकडे काय चालले हे ते मला दिसत नव्हते. पण मला जे समजत होते ते एक भयंकर होते. मी माझ्या खोलीत गेले, कपडे बदलले आणि उशिरा झोपायला गेले. मी भुकेली होती. मला आईच्या या सततच्या वागण्याचा त्रास होत होता. अनेक वेळा माझ्या मैत्रिणी मला अर्थपूर्ण पद्धतीने विचारायच्या की तुझी आई कोणती खास भाजी विकते, जी विकत घेण्यासाठी बहुतेक तरुण मुलं लांबून येतात आणि त्यांच्या गाड्या तासनतास तुझ्या घराबाहेर उभ्या असतात आणि परत गेल्यावर त्यांचे चेहरे खुललेले दिसतात, पण जाताना त्यांच्या हातात फक्त एक छोटा असा भाजीपाला असतो. माझ्या बऱ्याच मैत्रिणी आजूबाजूच्या घरात राहत होत्या, त्यामुळे त्यांची नजर माझ्या घरावर खिळली होती. कारण माझी आई सर्वांच्या नजरेत संशयास्पद वाटू लागली होती. ती काय करत होती याची तिलाही पर्वा नव्हती. विचार करताना मला कधी झोप लागली ते कळालेच नाही. मी उठून बाहेर आले तर आई आंघोळ करून बाहेर लॉन्चमध्ये बसली होती. ती एकटीच हसत होती. मला पाहिलं तेव्हा ती म्हणाली, आज तू जेवली नाहीस? स्वयंपाकघरात सर्व काही पडून आहे. मी म्हणाले, मला भूक लागली नाही. मी रागाने ओरडले. मी आईच्या समोर ठेवलेल्या सोफ्यावर बसले. ती माझ्याकडे मोडक्या नजरेने बघत होती. मग ती मला विचारू लागली की काय झालं आहे, तू जेवलीस का नाहीस? मी म्हणाले, कारण मी माझ्या मैत्रिणींचे ऐकून थकले आहे, जे जवळजवळ खरे आहे. आई, लोक तुझ्या चरित्राबद्दल काय बोलतात हे तुला कळत नाही का? माझ्या कठोर स्वराकडे दुर्लक्ष करून ती मला म्हणाली, तू माझ्याशी ही चर्चा पुन्हा सुरू केली आहे. मी तुला कोणतेही उत्तर देणार नाही. लोकांचं काम चर्चा करणे आहे, त्यामुळे मला पर्वा नाही आणि त्यात मला कसलीही लाज नाही. मी म्हणाले, पण मला लाज वाटते. दार बंद करून तुम्ही कोणती भाजी विकता? मला सांग की तुमच्याकडे फक्त तरुण मुलं का येतात? मला माझ्या कठोर स्वराचीही पर्वा नव्हती. आई रागावलेल्या नजरेने माझ्याकडे पाहू लागली. ती म्हणाली, तुझे तोंड बंद ठेव, नाहीतर मी तुझी जीभ बाहेर काढेल. आपल्याकडे जेव्हा एका वेळेस जेवण खायला नव्हते तेव्हा तुला लोकांनी विचारले नाही की नवरा नसताना या माता मुलीने काय खाल्ले आणि त्या लोकांची तुला काळजी वाटते का? नाही, मी म्हणाले. ठीक आहे, मला लोकांची काळजी नाही, पण तू उत्तर दे की तू भाजी विकत असताना दरवाजा का लावतेस आणि एका ग्राहकाला फक्त 1 तासासाठी का घेतेस? माझ्या आईचा चेहरा लाल झाला. ती म्हणाली, मी तुला उत्तर द्यायला बसले नाही. मला माझे काम माहीत आहे. आजच्या नंतर मला ओढण्याचा प्रयत्नही करू नकोस. एवढं बोलून ती उठून खोलीत गेली. माझी आई आता आणखीनच सावध झाली होती. खोलीची सर्व खिडकी सर्व वेळ बंद ठेवली आणि माझ्या चिंता शिगेला पोहोचली होती. मला त्याच्या वेदना होत होत्या की एका रात्री माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं ते चुकीचं होते. हिवाळ्याच्या रात्र होती, त्यामुळे शांतता पसरली होती. खोली ही बंद होती, त्यामुळे कोणाच्या तरी बोलण्याच्या आवाजाने माझे डोळे उघडले. खोलीतून बाहेर आले तर आईच्या खोलीतून कुजबुजण्याचे आवाज येत होते. मी लॉनच्या खिडकीकडे पाहिलं तर त्यावेळी माझ्या आईच्या खोलीत कोण होते आणि काय करत होते? मला दिवसा आईच्या कामाची काळजी वाटत होती आणि आता रात्रीची वेळ झाली होती. माझी आई आधीच एका भटक्या बाई म्हणून सगळ्या परिसरात प्रसिद्ध झाली होती, पण ती गरुडासारखी माझ्याकडे पाहत होती. मी मॅट्रिक झाल्याबरोबर मी थोडीशी मिजासी होते, पण माझी आई अगदी साधेपणाने राहायची. आम्ही समाधानी होतो. पण नंतर आमच्या शेजारी भाजीपाला आणि फळे विकणारेही काही दुकाने उघडली गेली.
आईचे काम कमी होऊ लागले. भाजीपाला सडून खराब होऊ लागला. दिवसेंदिवस काम कमी होऊ लागले. आई खूप काळजीत पडली. पैसे वाया गेले की जेव्हा एक वृद्ध व्यक्ती माझ्या आईकडे आला, तो म्हणाला, तू भाजी विक, तुझ्या कामासाठी मी तुला सपोर्ट करतो. मी चांगली वाजवी रक्कम देईल आणि हे देखील माझे वचन आहे की तुमच्या दुकानात गर्दी कमी होणार नाही. पण तुम्हाला माझ्यासाठी एक काम करावे लागेल, ज्यामुळे तुमची रात्रंदिवस प्रगती होईल. तुम्ही खूप पैसे कमाल. आई म्हणाली, अशी कोणती नोकरी आहे ज्यात मी एवढ्या लवकर प्रगती करू शकते? मग ती व्यक्ती म्हणते, आधी तुझ्या मुलीला खोलीत पाठव. ते काय मी तुला एकटीला सांगेन. मी त्यावेळी 9वीत शिकत होते. आईने मला खोलीत पाठवले. माझ्यापासून काय गुपित ठेवलं जातं याचा मला प्रश्न पडू लागला. पण तेव्हापासून आमच्या घरात पैशाचा ओघ सुरू झाला. काही महिन्यातच माझ्या आईने एक काम घेतलं होती. तिच्याजवळ भाजी खरेदी करण्याची गर्दी झाली होती. पण माझ्या आईची वागणूक बदलली होती. आज मी जे पाहिले ते माझ्या डोक्यावरून गेले होते. तो तरुण दिवसात तसेच रात्री माझ्या आईकडे येऊ लागला. मी ते शांतपणे बघून घेतले. पण मी माझ्या आईला तिरस्कार करू लागले. मी सतत नकारात्मक विचार करू लागले आणि एक दिवस मला मानसिक गोंधळ होऊ लागला. एके दिवशी मी कॉलेजवरून परतताना असताना तो तरुण गाडीतून कुठेतरी जात होता. मला पाहून तो माझ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला. मग माझ्याजवळ गाडी थांबवली आणि मला विचारले, तू ममता आंटीची मुलगी आहेस ना? मी त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले. माझ्या बोलण्याच्या स्तरावर तो माझ्याकडे काळजीपूर्वक बघू लागला आणि खांदे सरकवत गाडी पुढे नेली. पण घरी आल्यावर ती गाडी माझ्या घराच्या दाराबाहेर उभी होती. थोड्या वेळाने माझी आई आत आली. मला म्हणाली, वाटेत वरून भेटला होता का तुला? मी तुझ्या घरी सोडतो असे सांगत होता. आईच्या चेहऱ्यावर विचारांच्या रेषा उमटल्या. पण मी त्याला नाही म्हणाले. या मुलाला मला लिफ्ट द्यायची होती म्हणून मी माझ्या चेहऱ्यावरचा राग आणि नाही म्हणाले. पण माझे बोलणे ऐकून ती समाधानी दिसली आणि म्हणाली, त्याने पुन्हा तुला असे म्हटले तर तू ठामपणे नकार दे, कारण तो मुलगा चांगला नाही. पण आईच्या चेहऱ्यावर इतका त्रास बघून मला तिची मजबुरी समजली. मी आईला म्हणाले, जर तो मुलगा चांगला नाही तर तू त्याच्यासोबत अर्धा तास खोलीत काय करतायस? माझ्या बोलण्यावर ती म्हणाली, मी काय करते ते मला विचारू नकोस. मी काय म्हणते ते कर. माझे काम असे आहे की मी त्याला मनाई करू शकत नाही. पण त्या मुलाकडे दुर्लक्ष कर आणि चुकूनही त्याच्या गाडीत चढू नकोस. मी उत्तर दिले नाही आणि खोलीत गेले. माझ्या आईची कमजोरी माझ्या लक्षात आली होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या तरुणाने माझ्या कॉलेजमधून परत येताना पाहिले. पण यावेळी तो माझ्याकडे दुर्लक्ष करू लागला. पण यावेळेस मी रस्त्याच्या पलीकडे होते म्हणून त्याला माझ्या बहाण्यावर विश्वास बसला नाही. मी त्याला हातवारी करून माझ्याकडे आणले. मला का बोलावले असे विचारत तो माझ्याकडे संशयाने पाहू लागला. पण मी नकळतपणे समोरचा दरवाजा उघडला जो लॉक नव्हता आणि त्याच्यासोबत बसून दरवाजा बंद केला. तो आणि तोंड उघडून माझ्याकडे बघत होता. मी म्हणाले, तू नक्कीच माझ्या आईकडे जाणार आहेस. मला पण तिथेच जायचे आहे. माझे बोलणे ऐकून तू चिडला आणि मग गाडी चालवायला लागला. थोड्या वेळाने त्याने एक सिगरेट पेटवली आणि तोंडात टाकली आणि माझ्याकडे लक्षपूर्वक बघू लागला. मला म्हणाला, कालपर्यंत तुला खूप माझ्या गाडीत बसायला हरकत होती, पण आज मी त्याच्या गाडीतून घरी पोहोचले आणि दरवाजाची बेल वाजवली आणि दार उघडताच मी त्या मुलाकडे बघून हसायला लागले. तो माझ्याकडे अनिश्चित नजरेने पाहत होता आणि माझ्या आईकडे गेले व म्हणाले की त्याने लिफ्ट दिली म्हणून मला वाटले की तो तुला ओळखतो. दररोज काय नाकारू. एवढं बोलून मी माझ्या रूममध्ये गेले. आता मी रुटीन बनवले होते. मी त्याच्याबरोबर परत जाऊ लागले. मी त्याचा फोन नंबर घेतला होता आणि त्याच्याशी फोनवर बोलू लागले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझी आई माझ्या शेजारी बसून रडत होती. ती म्हणाली, मला माफ कर. मी माझे सर्व पापे सोडून देईल. पण मी स्वतः तुला वाचवण्यासाठी हा मार्ग स्वीकारला आहेस. असे करू नकोस. मी तरुण मुलांना ड्रग्ज पुरवते. ते माझ्याकडून ड्रग्ज घेतात आणि त्यांच्या शर्टमध्ये लपून ठेवतात. पकडले जाऊ नये म्हणून, कारण आता त्यांना या अंमली पदार्थाचे व्यसन लागले आहे. काही वर्षापूर्वी ती माझ्याकडे आलेली व्यक्ती एक भिकारी होती. त्याने मला पैसे कमवण्यासाठी ड्रग्ज विकायला दिले होते. मी त्या लोकांना भाजीचा बहाणा सांगून खोलीत एक तास ड्रग्जची नशा करायला देत असे. हे फक्त मी तुझ्यासाठीच केले. पण तो वरून चांगला नाही. तू त्याच्यापासून लांब राहा. तो तुला फसवेल. मी म्हणाले, नाही, त्याने माझ्याशी काही केले नाही. पण त्याने मला तिथून परत आणले. मग तो मला सांगू लागला की तू वाईट मुलगी आहेस. असे त्याला वाटत नाही. मग पिण्यात सगळं नाटक का करत आहेस? मी नशेत होते म्हणून मी त्याला सांगितले नाही. शेवटी तो मला सांगू लागला की तू चांगली मुलगी आहेस. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. पण आधी स्वतःला या व्यसनांपासून दूर ठेव. माझ्या आईला तिच्या चुकीचा पश्चाताप झाला. देवाने माझी इज्जतही वाचवली. माझी आई आता प्रामाणिकपणे भाजी विकत आहे आणि वरूनशी माझं लग्नही निश्चित झालं. तर मित्रांनो, कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर
आणि हो, अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.